नमस्कार. आम्ही आंदोलन केलं TRTIच्या विरोधात पुण्यात. 50-60 पोट्टे होते. पुरा भ्रष्टाचार बाहेर काढला. तिथं ज्ञानदीप नावाची संस्था आहे. अशी एक संस्था नाही, अशा महाराष्ट्रात ठीक आहे जवळपास 40-50 संस्था आहे ज्या बोगस ठीक आहे बोगस म्हणजे मी सर्व नाही म्हणत, पण 60% संस्था अशा आहे का ज्या बोगस प्रशिक्षण घेते. त्याचे पोलीस भरतीचे कंबाईनचे क्लासेसच होत नाही. नावाले फोटो दाखवले जाते. त्याचे काही अधिकारी आणि मंत्र्यांसोबत लागेबांधे आहे. ते सर्रास 30 ते 40% पैसे आपल्याला जे भेटते त्याच्यातले देतात. विद्यार्थ्याला म्हणतात तुम्ही क्लासला येऊ नका, तुम्हाला ऑनलाईन क्लास देतो. ज्या माणसानं टेंडर नाही भेटलं स्पेक्ट्रम अकॅडमी, त्याला 3 जिल्ह्यातलं टेंडर आचारसंहिता चालू असताना दिलं. त्याचे प्रूफ आहे आपल्यापाशी. त्याले ठीक आहे त्याले जवळपास 1700 पोरं दिले. 8.5 करोड रुपयाचं टेंडर एकाच माणसाला दिलं ज्यानं टेंडरचा फॉर्म बी नाही भरला. असे सर्रास बोगस धंदे आहे. 40-40 वर्षाच्या माणसाले पोलीस भरतीच्या प्रशिक्षणात ठीक आहे अधिकारी घ्यायला लावते. सहीनं लेटर दिलेलं आहे. 40 वर्षाचा 2 लेकराचा बाप आहे तो. असे डॉक्युमेंट आपल्यापाशी आहे. आणि हे सगळी पोलखोल त्याची तोंडासमोर केली. त्याचे व्हिडिओ टाकले मी. आणि ज्ञानदीप नावाची जे बोगस संस्था होती तिचं MPSC UPSC कंबाईन ग्रुप C आहे पोलीस भरती ठीक आहे. पोलीस भरती तर घेतच नव्हती. ते सगळे टेंडर तिचे मंजिरी मानोरकर मॅडमनं कॅन्सल केले स्वतःच्या सहीनं. कारण स्वतः मॅडमले आम्ही सांगितलं होतं, त्या इमानदार होत्या, त्याने धाड टाकली. आणि तिथं पाहिलं का क्लासेसच चालत नाही. अशा अनेक बोगस संस्था आहे पुण्यात ठीक आहे. मग त्याच्यात इग्नाईट असो ठीक आहे, त्याच्यात अजून स्पेक्ट्रम असो, संकल्प असो, साऱ्या संस्थेचं मला इथं वर्धेत ठीक आहे AGA अकॅडमी आहे. हे पोरायचे ठीक आहे नंबर विकत घेतात. संस्थेचालक टार्टी बार्टी महाज्योती सारथी पोरायचे नंबर विकतात. तिथले अधिकारी नंबर विकतात असा माझा सर्रास आरोप आहे. पैसे घेऊन आणि संस्था चालकाकडून संस्था चालकाला जे येते त्याचं कमिशन घेतात. त्याचे बी पुरावे आहे. मी एक्सपोज करणार आहे काही वेळात. थांबा. गलत माणसासोबत पंगा घेतला. आज आम्ही पहिली लढाई जिंकलो. आम्ही ज्ञानदीपची सर्वात मोठी संस्था आहे ठीक आहे महेश शिंदेची, या संस्थेले ब्लॅकलिस्टेड केलं. चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला तर असंच होईल. आता अधिकाऱ्याला बी सोडणार नाही. तिथं चंचल पाटील मॅडम आहे, तिची बदली व्हायला पाहिजे. तर मंजिरी मानोरकरचीच बदली करून टाकली. म्हणजे त्या बाईचे हात किती मोठे असन. 3, 3.5, 4 वर्ष झाली ती बाई एकाच जागेवर आहे. कारण कमिशनखोरीचा धंदा आहे तो तिथून चालू होते. तिथं एक बुद्धिवंत माणूस होता, वरत बसत होता, तो कमिशन आणून देत होता. एक चंदन सिंग होता, तो कमिशन आणून देत होता. तो महाज्योती आणि बार्टीले कमिशन आणून देते. आणि याचे पुरे पोलखोल आपल्यापाशी आहे. यायनं टेंडर मंजूर केले. कोणाला मंजूर केले? पोलीस भरतीचं टेंडर. ज्याच्याकडं ग्राउंडची परमिशनच नाही त्याला टेंडर. ज्याच्यापाशी शॉकबॅक लायसन आहे, शॉकअप लायसनवर ठीक आहे शॉकबॅक लायसन केव्हा रजिस्टर्ड केलं त्याची डेटच नाही आहे. काही डॉक्युमेंट ब्लर आहे. ब्लर. आम्ही आता ED CBIची मागणी बी करणार आहे आणि कोर्टात बी केस टाकणार आहे. यायले नाही अवकातीवर आणून कराय मास्तर तर ह्या बी कराय मास्तर नाही. आणि ठीक आहे ज्ञानदीप ही संस्था ठीक आहे ज्ञानदीप ही संस्था ब्लॅकलिस्टेड केली. ह्या 7 तारखेला आदेश काढला. आणि जसा आदेश काढला तशीच ह्या मंजिरी मानोरकर मॅडमची बदली झाली. एकाच दिवसात दुसऱ्या दिवशी बदली. कारण या मॅडमनं ठीक आहे कारण ते चंचल पाटीलनं मंजिरी मानोरकरचं काही जमे नाही असं आम्हाला तिथून वाटलं त्याच्या बोलण्यावरून. आणि मंजिरी मानोरकर हे आडवं तिडवं काही काम करू देत नव्हत्या. त्याने इमानदारीनं काम पाहिजे होतं. पण चंचल पाटील जे आहे त्यानं ह्या सगळ्या कारभार केला आणि वरपासून सेटिंग लावून यायची बदली केली. आता इथं नवीन आयुक्त आणले आहे. ते कसे आहे पाहू आपण. पण ठीक आहे ह्या जो आदेश आला इथं पहा ठीक आहे यानं सांगितलंच आहे का ज्या अर्थी ठीक आहे उक्त वाचा क्रमांक 4-5 अन्वये ज्ञानदीप अकॅडमी पुणे या संस्थेचे या कार्यालयामार्फत 2025-26 करता राबविण्यात येणाऱ्या ठीक आहे UPSC नागरी सेवा ठीक आहे MPSC राज्यसेवा PSI STI गट ब ठीक आहे पूर्व प्रशिक्षण योजनेकरता केलेले नामनिर्देशन रद्द करण्यात येत आहे. आणि हे चाणक्य मंडळाला दिलं. पण माया चाणक्य मंडळवर बी प्रॉब्लेम आहे ठीक आहे. विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये म्हणून तुम्ही दिलं ठीक आहे. पण चाणक्य मंडळनं ठीक आहे
टेंडर प्रक्रियेत सहभाग घेतला होता का, ह्या बी प्रश्न आहे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर आता लगेच आदेश आला का इथं, ठीक आहे, लगेच हे बदलीचा आदेश, हे 7 तारखेला यायनं आदेश काढला. ज्ञानदीप म्हणजे ज्ञानदीप आणि चंचल पाटील यायनं मिळून ह्या सगळ्या कारभार केला आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे लंबाले हात आहे मोठाले, पण मी बी उरून पुरीन एवढं मात्र खरं. ठीक आहे. एकाले ठीक आहे छानून छानून आणि आतमधले व्हिडिओ घेऊन कोण 1 BHK मध्ये क्लास घेते, ज्याच्या क्लासले पोरच नाही आहे, त्याचे रिझल्ट कसे आले, सगळं काढणार आहे. थांबा फक्त, तुम्ही सब एक्सपोज करणार आहे. कारण तुम्हाला असं वाटलं का कराया मास्तरले इथून बाहेर फेकलं म्हणजे आपला गेम सुरळीत चाललं, असं अजिबात समजू नका. ठीक आहे. मी प्रेमाप्रेमान सगळ्याला घेणार आहे. तुमचे सगळे भ्रष्टाचार मी कोर्टात दाखवीन. आणि नाही ईडी CBI ह्या सगळ्या अधिकाऱ्याची 2021 पासून महाज्योती बार्टी टार्टी या सगळ्या अधिकाऱ्याची ईडी आणि CBIनं चौकशी करायला पाहिजे याच्या प्रॉपर्टीची. यानं कुठं शेतं घेतले, कुठं प्रॉपर्ट्या घेतल्या, कुठं बिल्डिंगा घेतल्या, कुठं फ्लॅट घेतले. ठीक आहे. याचे अकाउंट ट्रान्झॅक्शन सब चेक करायला पाहिजे. आणि लगेच 8 तारखेला आदेश आला. ठीक आहे. सामान्य प्रशासन विभाग शासनाने आपली बदली केली असून, ठीक आहे, ठीक आहे, सुभाष उमरीकर सहसचिव बदली केली असून आपली नियुक्ती आयुक्त आदिवासी संशोधन विकास संस्था पुणे या पदावर डॉक्टर मंजिरी मानोलकर, ठीक आहे, भारतीय प्रशासकीय सेवा यांच्या जागी आपली श्रीधर डुबे, ठीक आहे, भारतीय प्रशासकीय सेवा यांची नियुक्ती केली आहे. तरी आपण आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार, ठीक आहे, सचिव ग्रामविकास पंचायत राज ग्रामविकास विभाग यांच्या सल्ल्याने अन्न अधिकाऱ्याकडे सोपून नवीन पदाचा कार्यभार डॉक्टर मानोलकर, ठीक आहे, यांच्याकडून स्वीकारावा. ठीक आहे. ह्या आदेश 8 तारखेला आला. म्हणजे एक ॲक्शन इमानदार मॅडमनं घेतल्याबरोबर बदली करण्यात आली. आदिवासी अनेक विद्यार्थ्याचं याच्यात नुकसान होणार आहे. आता बार्टीवर बी पाई आहे, तिथं दीपा मुदळे आहे आणि इथं मिलिंद नारंगे आहे महाज्योतीले, आणि तिकडं, ठीक आहे, वारे आहे. तर मी या प्रक्रियेत आलो. मी विद्यार्थ्याला न्याय देऊन राहील. सगळ्या समाजातल्या पोरायला न्याय भेटणार नाही आणि इमानदारीनं क्लास घेणाऱ्या संस्थेला जोपर्यंत तुम्ही टेंडर देणार नाही तोपर्यंत मी तुमचा पिछा सोडणार नाही. तुम्हाला काय वाटते? कारण 50% कमिशन खाऊन राहिले ह्या महाज्योती. तर ठीक आहे, राज्यसेवेचे परीक्षेचे पैसे टाळटी बाळटी 70,000 देतात क्लास, ठीक आहे, क्लास संस्था चालकांना शिकवायचे, आणि महाज्योती 1.5 लाख देते. डायरेक्ट महाज्योती 70,000 80,000 रुपये त्या क्लासवाल्याकडून वापस घेतात कमिशन म्हणून. असे सर्रास धंदे यायचे चालू आहे. आणि हे पुरे उघडकीस मी आणले तर हे अधिकारी तिथं गेल्याबरोबर उठून पळतात. ते बाकीचे व्हिडिओ टाकलेच आहे. आता तुम्हाला कसं वाटलं ह्या व्हिडिओ पाहिल्यावर? आता पहा, चोराचे हात म्हणजे चोरी करणाऱ्या माणसाले तिथं ठेवते पदावर, आणि जो इमानदार आहे त्याची बदली केल्या जाते. असं आहे. पण कोणी बी येऊ, आम्ही आता त्याला सोडणार नाही. विद्यार्थ्याला जोपर्यंत न्याय भेटणार नाही तोपर्यंत कराया मास्तर विद्यार्थ्यासाठी रस्त्यावर उतरत राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.